नाव गायत्री आहे. ही माझी मुलगी अन्वी दवे. हिला 1 महिन्यापूर्वी ताप आला होता आणि ताप जास्त होता. तर डॉक्टरांकडे मी गेले, आपण नेहमीप्रमाणे जातो तसं. तर मग डॉक्टरांनी सांगितलं की तिला व्हायरल फिवर आहे, तर मग फक्त क्रोसिन दिलं तरी चालेल. मग क्रोसिनमुळे तिचा ताप कमी होत होता आणि 5 दिवसानंतर ती बरी होती, पण विकनेस होता तिच्या शरीरामध्ये. मग त्याच्यानंतर अचानकपणे 5 दिवस झाले, 2-3 दिवसानंतर ती अचानकपणे उभीच राहीना. आणि त्याआधी ती म्हणत होती की माझे पाय दुखतात. पण मग आम्हाला वाटलं की व्हायरल फिवरमुळे असं कधीतरी होऊ शकतं. तर आणि अचानकपणे सोमवारी ती उभी राहायचीच, म्हणजे उभीच राहीना. तिने पाय सोडून दिले. मग डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर म्हटले काही नाही, कधी कधी व्हायरल नंतर हे असं बघण्यात आलं की असं होतं, तर मग बघूया 2-3 दिवस. मग तरी ती रडत होती खूप आणि अजिबात उभीच राहू शकत नव्हती. मग डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस वाट बघूया, नाही तर मग आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवूया. मग 2-3 दिवसामध्ये फरक काहीच नव्हता, उलट ते वाढत होतं अप्पर बॉडीमध्ये. हळूहळू तिचे हात पण चालायचे बंद झाले, म्हणजे पायाची मुवमेंट बंद झाली आणि हातही बंद झाले. मग त्यामुळे मग डॉक्टर म्हटले की नाही, आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवून घेऊ. मग त्यांच्याकडे गेलो तर मग त्यांनी सगळं चेकअप वगैरे केलं, तर ते म्हणाले की हिला GBS म्हणून एक आहे डिसीज, जो रेअर आहे पण तो होतो, लहान मुलांमध्ये आहे, तो बघण्यात आला. मग त्यांनी सांगितलं की आपण तिला ॲडमिट करावं लागेल आणि IVIG म्हणून एक ट्रीटमेंट आहे, ती द्यावी लागेल. मग 5 दिवस तिला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ॲडमिट नंतर डिस्चार्ज झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तिला फिजिओथेरपी पण घ्यावी लागेल, कारण फक्त IVIGने तिचे जे मसलचा विकनेस आलेला आहे तर तो रिकवर होणार नाही, तर तो आपण ह्यानेच करू शकतो, फिजिओथेरपीने. मग म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलं की या GBSमध्ये काय असतं, नर्वस सिस्टीम पूर्ण डॅमेज होते, त्याच्यामुळे मग कंपल्सरी फिजिओथेरपी घ्यावी लागेल घरी गेल्यानंतर. मग मी घराजवळ फिजिओथेरपी सेंटर बघत होते, जिथे ही म्हणजे व्यवस्थित हे करू शकेल. तिला चला एन्व्हायरमेंट वगैरे चांगलं पाहिजे आणि तिची इम्युनिटी लो केली होती, त्याच्यामुळे मग तसं हायजीन पण पाहिजे. आणि ती लहान आहे, तर मग तिला तसं एन्व्हायरमेंट सगळं करून देणारी लोक. म्हणून मग मी सर्च केलं गुगलवर, तर मला हे रिहॅब सेंटर दिसलं, रिहॅब स्टेशन म्हणून घराजवळ. मग तिकडे मी घेऊन आले. मग इकडे आल्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी सुरू केली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे ती करायला तयार नव्हती, तर मग हे नाही तर ते नाही तर हे, असं गेमच्या ह्यानी त्यांनी ते करून घेतलं. त्यांनी मला सांगितलं होतं की 1 महिन्यामध्ये ती चालेल, आणि खरंच त्याप्रमाणे ती 1 महिन्यामध्ये व्यवस्थित चालायला लागली. आणि तिला इथे यायला पण खूप आवडतं, कारण इकडे सगळेच जण चांगलं तिला हे सगळं एक्सरसाइज वगैरे करून घेतात आणि खूप लहान छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाही, पण त्यांच्या त्या लक्षात येतात की कुठे काय केलं पाहिजे. मग त्याने खूप हेल्प झाली आणि स्टेप बाय स्टेप आता ती छान चालायला लागली.